शेतकरी मित्रांनो, सध्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीन पेरणीला जोमाने सुरुवात होणार आहे आणि सोयाबीनच्या अधिक उत्पन्नासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा असतो ना, तो म्हणजे सोयाबीनचं खत व्यवस्थापन. कारण काय असते ना, बरेचसे शेतकरी सोयाबीनला बेसल डोस मध्येच खत व्यवस्थापन करून घेत असतात. सामोर जाऊन त्यांना खत व्यवस्थापन करत नाहीत किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचण जात असते. म्हणून शेतकरी मित्रांनो, सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे सोयाबीनचा बेसल डोस. म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी एक जबरदस्त बेसल डोस सांगतोय, ज्याचा वापर करून तुम्ही नक्कीच सोयाबीनचं उत्पादन यावर्षी हमखास वाढवू शकता. शेतकरी मित्रांनो, आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे ना, त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा दाणेदार खताचा तिकडे वापर करू शकतो. ज्यामध्ये तुम्ही 10-26-26 झालं, 15-15-15 झालं, DAP झालं, 20-20-0-13 झालं, हे जे खत आहेत ना, यापैकी तुम्ही कोणत्याही एका दाणेदार खताचा वापर करू शकता. पण मी तुम्हाला इकडे 20-20-0-13 म्हणेन का, कारण आपल्याला त्यामध्ये सल्फरही मिळतं, किंवा तुम्ही DAPचा जरी वापर तिकडे करू शकता. शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्याही प्रकारच्या दाणेदार खताची एक तिकडे बॅग घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक धनवर्षा, एक जे भूमी ॲग्रोची बॅग मिळते, ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक मायक्रो न्यूट्रंट उपलब्ध आहे. आणि शेतकरी मित्रांनो, पिकाच्या वाढीसाठी ज्या प्रमाणात NPK जरुरी आहे ना, त्याच पद्धतीनं न्यूट्रिशन सुद्धा जरुरी आहे. कारण काय होते ना, बरेचसे शेतकरी न्यूट्रिशन देत नाही, त्याच्यामुळे समोर जाऊन न्यूट्रिशन डिफिशियन्सी होते. झाड प्रोडक्शन म्हणावं तसं करत नाही, फुलांचे संकेत आपल्याला घट पाहायला मिळते आणि झाड म्हणावं तसं डेव्हलप होत नाही, कारण त्यामध्ये बऱ्याचशा न्यूट्रिशनची कमतरता असते. तर शेतकरी मित्रांनो, हे जे धनवर्षा बॅग आहे, हिचा वापर आपल्याला एकरी एक बॅग करायचा आहे. यामध्ये आपल्याला दुय्यम अन्नद्रव्य सगळेच पाहायला मिळतात आणि ते सेपरेट पाहायला मिळतात. ज्याच्यामुळे काय होते ना, नक्कीच आपल्या पिकामध्ये न्यूट्रिशनची जी कमतरता जाणवत असते ना, ते दूर होत असते. आणि जर आपण हिला बेसल डोस मध्ये वापरला ना, तर हे लागण्यासाठी आपल्याला पुन्हा 10-15-20 दिवस लागत असतात. त्याच्यामुळे आपल्याला खूप जबरदस्त याचा फायदा होत असतो. शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे ना, मी तुम्हाला आवर्जून सांगतो, उत्पादन जर वाढवायचं असेल तर एकरी एक बॅग कोणत्याही एका दाणेदार खताची घ्या. त्यामध्ये तुम्ही धनवर्षाची एक बॅग घ्या. आणि जर तुम्हाला वाटतच असेल की पुन्हा आपल्या रूट डेव्हलपमेंटसाठी आपल्याला काही करायचं आहे, तर त्यामध्ये तुम्ही मिस्टर राजा एकरी 4 किलो या प्रमाणात तुम्ही तिकडे नक्कीच घेऊ शकता. मिस्टर राजामध्ये आपल्याला मायक्रोरायझा पाहायला मिळते आणि मायक्रोरायझा हा काय काम करत असतं हे प्रत्येकाला माहित आहे. जर नसेल माहित शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय, मिस्टर राजामुळे काय होते ना, जे रूट आहेत त्याच्यावर मायक्रोरायझा स्वतःचं नेटवर्क तयार करत असते आणि आपण जे काही तिथे खत वगैरे टाकत असतो ना, किंवा जे काही NPK ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध आहे ना, ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे मिस्टर राजा करत असते. म्हणून तुम्ही जर वापर करत असताना एक बॅग दाणेदार कोणत्याही खताची घ्या, एक बॅग धनवर्षाची घ्या आणि एकरी 4 किलो या प्रमाणात मिस्टर राजाचा घ्या. तुमचे सोयाबीनचं उत्पन्न भरघोस होण्यापासून तुम्हाला नक्कीच कोणीही रोखणार नाही. असं हे खत व्यवस्थापन आहे, जे आपल्याला बेसल डोस मध्ये सोयाबीनचा वापरायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर शेअर करून द्या, कारण या एका खत व्यवस्थापनामुळे तुमचा नक्कीच फायदा झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या भूमी ॲग्रोच्या YouTube पेजला नक्कीच फॉलो करू शकता आणि अशीच आमच्याशी जोडून राहा. धन्यवाद.